नमस्कार. आर पार मन की बात मध्ये मी प्रसाद तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण आपल्या ओळखीचा शोध घेतो. काही माणसं अशी असतात जी आपली ओळख शोधण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांच्यासाठी हा प्रवास अधिक गुंतागुंतीचा असतो. कधी एकाकी, कधी वेदनादायी सुद्धा असतो. काही जण स्वतःला समजून घेण्यासाठी अजूनही घाबरतात, लपत-छपत असतात आणि मनात कुठेतरी हरवतात. आज आपण भेटणार आहोत अशा एका तरुणाला ज्याने स्वचा शोध घेतला आहे. जिथे मी कोण हे त्यांनी शोधलेलं आहे. तर आपण स्वागत करणार आहोत, गप्पा मारणार आहोत संदेश कुडतरकर याच्याशी. तुझं आर पार मन की बात मध्ये मनापासून स्वागत आहे. तुला तुझ्या या लैंगिकतेची जाणीव कशी झाली? जाणीव तसं म्हणायला गेलं तर फार पूर्वीपासून होतीच. म्हणजे लहानपणापासून अशा घटना घडत होत्या ज्यातनं जाणवत होतं की आपल्याला जे लैंगिक आकर्षण आहे ते इतरांसारखं नाहीये. पुरुषांबद्दल आपल्याला लैंगिक आकर्षण वाटतंय. जेव्हा माझ्या समवयस्क मित्रांना मुलींबद्दल, स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटत होतं, पण हा स्वीकार करण्याची वेळ मात्र फार नंतर आली. जाणीव फार पूर्वीपासून होती. म्हणजे मी आता 6वी-7वीत असल्यापासूनही तशी जाणीव होती असं म्हणायला हरकत नाही. जाणीव होती, पण स्वीकार करण्यासाठी एक भीती वाटत होती. मग हे स्वीकार करणं याच्यासाठी मनाची तयारी कधी झाली? मी हरीश सदानींच्या पुरुषस्पंदन या मासिकाबद्दल वाचलं होतं. त्यातनं ते लैंगिकतेचे विविध पैलू याबद्दल चर्चा करत होते. त्यामुळे त्यातून मला LGBTQ ही टर्म काय असते याबद्दल थोडी माहिती मिळाली. आणि मी कॉलेजला असताना त्यानंतर जेव्हा जॉबला सुरुवात केली तेव्हा मी पुण्यात होतो. समपथिक ट्रस्ट म्हणून बिंदू माधव खेरेंची जी संस्था आहे तिथे मी भेट दिली आणि मी फार गोंधळलेला होतो की आपण नेमके काय आहोत. म्हणजे आपण एखाद्या व्यवस्थेत स्वतःला बसवायला बघतोय पण कुठेतरी गोंधळ होतोय, ही मनाची अवस्था होती. तर सुरुवातीला मी त्यांना भेटलो साधारण वयाच्या 22-23व्या वर्षी. आणि तिथे मी त्यांना सांगितलं की सर माझे असे मला कन्फ्युजन आहे डोक्यात की मी कुठे फिट होतो मला समजत नाहीये. तिथे काउन्सिलर होत्या, त्यांनी मला सांगितलं की संदेश घाई नको करू सध्या, की लैंगिकता ही फ्लुइड असते, माणसाची सेक्शुअलिटी ही फ्लुइड असते, ती वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असते आणि त्याबद्दल कोणीही काही असं ठोस मत व्यक्त आत्ताच करू शकत नाही. सो स्वतःला वेळ दे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं की असं सपोज एक बॉक्स आहे आणि त्याच्यात तू असे आपली लहान मुलांची खेळणी असतात बघा, त्यात गोल असतो, चौकोन असतो, तर तू तिथे स्वतःला गोलामध्ये फिट करायला बघतोयस, वर्तुळामध्ये किंवा चौकोनामध्ये फिट करायला बघतोयस. तर काही वर्षांनी तुलाच लक्षात येईल की तू वर्तुळही नाहीयेस, चौरसही नाहीयेस, तू मे बी त्रिकोण असशील. सो अशा पद्धतीने त्यांनी मला समजावलं. सो मी स्वतःला वेळ दिला आणि त्यानंतर बरीच वर्ष स्वतःला समजावण्यात गेली, स्वतःला एक्सप्लोर करण्यात गेली. त्यातून मग पुढे क्लॅरिटी येत गेली की आपण नक्की काय आहोत. आता तू स्वतःला कोणत्या लैंगिकतेतून ओळखतोस, गे की बायोसेक्शुअल? मी स्वतःला पहिली गोष्ट म्हणजे या लेबल्स मध्ये एवढं बिलीव्ह करत नाही. म्हणजे जी लेबल्स आहेत लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, ही लेबल स्वतःला लावून मी स्वतःला असं मर्यादित करू इच्छित नाही. सो जर कुणाला सांगायचंच झालं तर मी स्वतःची आयडेंटिटी क्विअर म्हणून रिव्हील करतो, विच इज स्ट्रेट नसणं म्हणजे क्विअर असं मी स्वतःबद्दल सांगतो. कमिंग आउट म्हणजे काय आणि त्याचा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? कमिंग आउट ही प्रत्येक LGBTQ समुदायातील व्यक्तीसाठी एक तो प्रवास असतो. कमिंग आउट म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या जवळच्या व्यक्तीला, तुमच्या पालकांना किंवा तुमच्या मित्रांना, तुमच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना स्वतःच्या वेगळ्या लैंगिकतेबद्दल सांगणं, ह्याला कमिंग आउट असं म्हणतात. सो माझी कमिंग आउट जर्नी माझ्या पालकांपासून सुरू झाली. म्हणजे मी साधारण 2009-10 साली मी माझ्या पालकांना माझ्या वेगळ्या लैंगिकतेबद्दल सांगितलं. त्यांचा ती स्वीकारण्याचा प्रवास अजूनही सुरू आहे आणि मी त्याबद्दल माझी काही तक्रार नाही, कारण मला स्वतःचा स्वीकार करायला जर एवढी वर्ष लागली तर हे एका पिढीचं अंतर आहे. त्यामुळे त्यांना
तो वेळ घेणं मला अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी आता लगेच स्वीकार करावा किंवा अशी काही माझी अपेक्षा नाही. पण मित्रांबाबतचा अनुभव फार चांगला होता. म्हणजे मी माझ्या ऑफिसच्या सहकाऱ्यांना आऊट झालो, तिथे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने स्वीकार केला माझा की तुझी सेक्शुअलिटी आणि तुझी लैंगिकता ह्याबद्दल आम्हाला म्हणजे तो तुझ्या पर्सनल वैयक्तिक आयुष्याचा एक भाग आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. सुदैवाने मी आतापर्यंत ज्या कंपन्यांमध्ये काम केलं त्याही फार LGBTQ फ्रेंडली होत्या. म्हणजे बऱ्याच मी माझ्या मित्रांचे अनुभव ऐकतो. माझं स्वतःचं असं मत आहे की बीट म्हणजे सरकारी कार्यालय असू दे किंवा प्रायव्हेट कंपन्या असू दे, तिथे LGBTQ समुदायाला समावेशक अशा पॉलिसीज असल्या पाहिजेत, ज्या सध्या दुर्दैवाने नाहीयेत. सुदैवाने मी ज्या कंपन्यात काम केलं तिथे अशा पॉलिसीज होत्या जिथे जर कोणतीही दुसरी व्यक्ती LGBTQ समुदायातील व्यक्तीची पिळवणूक करत असेल किंवा त्याला त्रास देत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता, अशा पॉलिसीज होत्या. त्यामुळे मला कंपनीत काम करतानाही कधी काही त्रास झाला नाही. जेव्हा तू घरी सांगितलंस अशा तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती आणि आत्ताचा हा प्रवास कसा आहे त्यांचा? पहिली रिॲक्शन अर्थातच खूप म्हणजे स्फोटक म्हणता येईल अशीच होती की खूप रडगाणी झाली, बरंच काही झालं. म्हणजे पॅरेंट्सनी थँकफुली सायकियाट्रिस्ट कडे नेणं, काउन्सिलर कडे नेणं, ह्या सगळ्या प्रोसेस झाल्या. इवन देव बुवाबाजी वगैरे हे प्रकारही करून झाले. त्याबद्दलही मी त्यांना दोष देत नाही. पॅरेंट्स आपले देवभोळे असतात, त्यांना वाटतं की जर काहीच सगळे उपाय जेव्हा थकतात तेव्हा आपण देवधर्म आणि बुवाबाजी यांचा आधार घेतो आणि ते त्यात काही मला चुकीचं असं वाटत नाही. सो त्यांचा प्रवास अजूनही सुरू आहे. एक मी सांगेन की सुरुवातीचे काही वर्ष मला लग्नासाठी फार फोर्स होत होता. म्हणजे दबाव टाकला जात होता की तू लग्न कर, मग त्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतील. मात्र काही वर्षांनी त्यांनाच कळलं की असं नाही होणार आहे. म्हणजे तर मी इव्हन मुली पाहण्याचे कार्यक्रम सुद्धा खूप केलेले आहेत, पण त्यातनं काही निष्पन्न झालं नाही आणि मला माहिती होतं की काही निष्पन्न होणार नाही. माझी स्ट्रॅटेजी अशी होती त्यावेळेला की ठीक आहे, त्यांना मुली पाहायच्या तर पाहूया आपण, जोपर्यंत आपल्याला स्वतःला तोंड उघडण्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्यांच्या मनासारखं होऊ दे. म्हणजे त्यांनाही बरं वाटू दे की आपण सांगतोय ते हा मुलगा ऐकतोय तरी. सो आय वेंट अहेड. पण तशी काही वेळ नाही आली. मला काही अराउंड 6-7 महिन्यांपूर्वी मला जाणवत होतं की माझे अँगर इश्यूज आहेत. मी प्रचंड चिडचिड करतो छोट्या छोट्या गोष्टींवरून. माझा राग होतोय काही कारण नसताना. सो मी काउन्सिलिंग थेरपी घेत होतो. तर आणि इव्हन सुसायडल थॉट सुद्धा येत होते. सो त्यानंतर मी एका सायकियाट्रिस्टची मदत घेतली. मागचे अराउंड 6-7 महिने मी औषधं घेतली. आता माझ्या घरचं वातावरण फार शांत आहे. म्हणजे ऑफकोर्स वाद घरात 4 माणसं राहत असली की भांडं लागतंच, ते कोणत्याही घरात होतं. पण त्याची तीव्रता सध्या फार कमी झालेली आहे. म्हणजे ते इंटरफिअर करत नाहीत माझ्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये, हे मला जाणवलं. शाळेतले जे मित्र आहेत किंवा कॉलेजचे जे मित्र आहेत किंवा तुझे जे इन जनरल मित्र आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया असते किंवा ते भेटल्यावर कसे तुझ्याशी वागतात? काही मित्रांची अजूनही प्रतिक्रिया हीच आहे की लग्न कर वगैरे, हे अजूनही सांगणं होतं. पण त्यांनाही मी दोष नाही देऊ शकत. प्रत्येकाची विचारसरणी आपण बदलू शकत नाही. सो थँकफुली बरेचसे मित्र ऍक्सेप्टिंग आहेत. त्यांना माझ्या लैंगिकतेमुळे आमच्या मैत्रीमध्ये काही फरक पडलेला नाही आणि मैत्री आहे तशीच टिकू नये. उलट आणि शाळेतल्या आणि कॉलेजच्या मित्रांपेक्षा मला सांगावंसं स्पेसिफिकली हे वाटतं की फेसबुक आणि सोशल मीडियात एक वेगळं जे वर्तुळ माझं तयार झालंय, तिथनं जो सपोर्ट मिळतो तो मला जास्त एनकरेजिंग, उत्साह वाढवणारा वाटतो. कारण ते लोक मला ओळखत नाही, ते माझं लिखाण वाचतात, पण त्यातनं मिळणारा सपोर्ट हा मला जगण्याची उर्मी देतो.
म्हणजे एक आपली स्वतःचं आपलं कुटुंब असतं, आई वडील, आपले भाऊ बहीण, नातं, हे आपलं कुटुंब असतं. LGBTQ समुदायासाठी एक वेगळी टर्म वापरली जाते, चोजन फॅमिली. म्हणजे तुम्ही निवडलेलं स्वतःचं कुटुंब, म्हणजे तुमचे मित्र परिवार असतील किंवा ऑफिसचे सहकारी, सोशल मीडियावरनं झालेली फ्रेंडशिप, ही चोजन फॅमिली असते. तिथनं मिळणारा सपोर्ट हा LGBTQ समुदायासाठी माझ्या मित्रांचाही हाच अनुभव आहे की ते फार मदत करतात. तुला अजून वाटतं की आपला समाज LGBTQ समुदायामध्ये अजूनही अज्ञानी आहे? मी इंस्टाग्रामला रील्स पाहतो. आता जरी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाह जरी कायदेशीर केलेला नसला तरी बरीच जोडपी अशी आहेत, मी पाहिलेली आहेत, जी लग्न करतात, स्वतःचे ते लग्नाचे व्हिडिओज, रील्स वगैरे टाकतात. त्याखाली अत्यंत गच्चा घाणेरड्या कमेंट्स मला पाहायला मिळतात. त्यामुळे अज्ञान आहे हे नक्कीच, पण त्यातनं जनजागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत, हेही नाकारता येणार नाही. हल्ली बऱ्याच फिल्म्स मधून, सिरीज मधून या विषयावर बोललं जातंय, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि इवन कंपन्या, प्रायव्हेट कंपन्या किंवा सरकारी, बऱ्याच ठिकाणी याबद्दल मोकळेपणाने बोललं जाते. LGBTQ समुदायाच्या इन्क्लुझिव्हिटी बद्दल बोललं जाते, ही फार चांगली बाब आहे. त्यातनं थोडी का होईना एक आशा आहे की भले वेळ लागेल, की कोणताही बदल असा एका रात्रीत होत नसतो, त्याला फार वर्ष जावी लागतात. आता आपल्याला माहितीये, म्हणजे ब्रिटिश आले, त्यानंतर भारतावर त्यांनी राज्य केलं, त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, किती झगडा करावा लागला हे आपल्याला माहिती आहे. सो कुठलीही क्रांती वगैरे व्हायला ही एका रात्रीत होत नसते. त्यासाठी बऱ्याच जणांना बलिदान द्यावं लागतं, बऱ्याच गोष्टी घडाव्या लागतात, एक समाजाची घुसळण व्हावी लागते. सो त्याला वेळ लागेल, पण ते होईल एवढी नक्की मला आशा आहे. या सगळ्या प्रवासात मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला? मानसिक आरोग्य आणि LGBTQ प्रसाद हा एक पूर्ण वेगळा मुलाखतीचा विषय होऊ शकतो, एवढं कॉम्प्लेक्स आहे ती गोष्ट. म्हणजे LGBTQ समुदायातली कोणतीही व्यक्ती मला हार्डली, फार क्वचित अशी सापडली आहे की ती कोणत्याही मानसिक त्रासातनं जात नाहीये. सो स्ट्रेस असो, अँझायटी असो, इवन पॅनिक अटॅक्स ह्याबद्दल सुद्धा मी ऐकलेलं आहे. सो हे म्हणजे काय म्हणतात ते, असं घट्ट नातं आहे अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने. त्यामुळे थेरपीची गरज मला फार पूर्वीपासून वाटत होती आणि आताही वाटते. जेव्हा मित्र मैत्रिणी आहेतच, म्हणजे त्यांचं सर्कल आहेच, पण स्पेसिफिकली थेरपिस्ट किंवा काउन्सिलर यांच्याकडे जाण्याची मला गरज ह्यासाठी वाटते की एक आपल्याला थर्ड पर्सन व्ह्यू मिळतो. म्हणजे मित्रमैत्रिणी त्यांच्या आपापल्या अनुभवातनं जे काही सांगायचं असतं ते सांगत असतात. मात्र तुम्ही जेव्हा थेरपिस्ट कडे किंवा काउन्सिलर कडे जाता तेव्हा एका त्रयस्थ व्यक्तीने तुम्हाला दिलेलं सोल्युशन त्या गोष्टीबद्दलचं ते तुम्हाला विचार करायला भाग पडतं. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की काउन्सिलर्स कधी तुम्हाला रेडीमेड उत्तर देत नाही. म्हणजे हा तुम्ही प्रश्न विचारले त्याचं हे उत्तर आहे असं सोल्युशन तुम्हाला मिळत नाही. ते तुम्हाला विचार करायला भाग पडतात की अशी गोष्ट झाली म्हणून तू असा विचार करतोयस का वगैरे. ते तुम्हाला विचार प्रवर्तक असतं. त्यामुळे थेरपीची गरज मला होती. इवन मेडिकेशनची सुद्धा तुम्हाला गरज पडू शकते. त्यामुळे जेव्हा माझ्या इनबॉक्स मध्ये माझं लिखाण वाचून लोक येतात की आम्ही ह्याच्यातनं जातोय, ह्या परिस्थितीतनं जातोय, आम्हाला आउट कसं व्हावं कळत नाहीये किंवा स्ट्रेस कसा हँडल करावा कळत नाही, त्यामुळे मी स्वतः कधी सल्ले देत नाही त्यांना, कारण मी त्याबद्दल क्वालिफाईड नाहीये सल्ले कोणालाही देण्यासाठी. सो मी त्यांना काउन्सिलर्सचे नंबर्स देतो आणि त्यातनं त्यांना हेल्प कशी मिळेल हे मी पाहतो. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आता फ्रेंड्स शोधण्याचे किंवा नवीन नवीन समलैंगिक मित्र शोधण्याचे, त्याचे दुष्परिणाम आहेत की ते चांगले आहेत? ह्याचं उत्तर फार संमिश्र पद्धतीने मला द्यावं लागेल. त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. म्हणजे जसं प्रत्येक गोष्टीला एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू असते, तसं सोशल प्लॅटफॉर्म जे तू म्हणतोय डेटिंग ऍप्स बेसिकली, त्याचे दुष्परिणामही आहेत आणि तसं पाहायला गेलं तर दुष्परिणाम जास्त आहेत फायद्यांपेक्षा.
म्हणजे त्यात फसवणूक होते हे प्रकार अजूनही चालू आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डेटिंग ऍपवरनं बोलवायचं, तिच्याकडनं पैसे उकळायचे, मारहाण करायची, हे प्रकार अजूनही चालू आहे. सुदैवाने आता लोक त्याबद्दल सजग आहेत आणि आता हेल्पलाईन्स अवेलेबल आहेत. मुंबईत नक्षत्र बागवे आहे जो ह्या गोष्टींवर काम करतो. पुण्यात युतक म्हणून एक संस्था आहे, त्या युतक संस्थेचा जो हेड आहे अनिल उकरंडे, तोही या बाबतीत फार चांगलं काम करतोय सध्या, की असे जे फसवणारे लोक आहेत त्यांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेणं आणि असे प्रकार पुन्हा होणार नाही त्याची काळजी घेणं, हे सगळं तो करतोय. त्यामुळे असं आहे की फसवण्याचे प्रकार होतात, पण कम्युनिटीच्या लोकांनीही याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण कसे त्यातनं सुरक्षित राहू. माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की कम्युनिटीतल्या लोकांनाही असुरक्षित गोष्टी करण्यापासून ना त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे, जे ते घेत नाहीत. म्हणजे आपण एखाद्याला पहिल्यांदा भेटायला जात असू कुठेही, तर कॉफी शॉप मध्ये भेटावं किंवा पब्लिक प्लेस मध्ये भेटावं, हे फार जनरल आणि समजण्यासारखं आहे, पण तिथे कुठेतरी लोक चुकतात. पण अर्थातच जसं कुठल्याही कम्युनिटीमध्ये चांगले लोक, वाईट लोक असतात, तर वाईट लोकांपासून आपलं संरक्षण कसं करायचं ही प्रत्येकाची जबाबदारी. तुला आत्मसन्मान आणि आत्मभान कसं मिळालं याबद्दल काय सांगशील? ओव्हर द इयर्स मला मिळत गेलं. म्हणजे मी स्वतःला लिखाणातनं स्वतः व्यक्त होतो. सो पूर्वी फार लहान सहान गोष्टींवरनं मी चिडचिड करायचो की लोक आपल्याला ऍक्सेप्ट का करत नाहीयेत वगैरे, हे प्रश्न होते फार पूर्वी. हे समजल्यानंतर की आपली लैंगिकता हे आपलं पूर्ण व्यक्तिमत्व नाहीये. आपली लैंगिकता कोणाची लैंगिकता हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा एक फार तर 5 ते 10% भाग असतो. त्या पलीकडे ती व्यक्ती म्हणून बरंच काही असते. म्हणजे माझं स्पष्ट मत असं आहे, तुम्ही माणूस म्हणून चांगले असलात तर तुम्हाला ऍक्सेप्टन्स तसाही मिळतो. म्हणजे तुम्ही इतरांशी चांगलं वागा. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा की संदेश, लोकांशी वागताना ना डोक्यावर बर्फ ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून बोलायचं असं, तुझी कामं सगळी होतील. आणि हा माझाही अनुभव आहे. सो एका पॉइंट नंतर ना लोकांना तुमच्या लैंगिकतेशी काही देणं घेणं नसतं. सो हे मला हळूहळू कळत गेलं आणि त्यातून मग मला आत्मभान येत गेलं की म्हणजे ओके, मी वेगळा आहे, पण त्याचं असं म्हणजे खूप गाजावाजा करण्याची गरज नाहीये, पण ते ऍक्सेप्ट करणं मात्र गरजेचं आहे, हे मला समजत गेलं. समलैंगिक मुलांच्या पालकांना तू आता काय सांगशील? समलैंगिक मुलांच्या पालकांना माझं एवढंच सांगणं आहे की कधीतरी तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला आउट होईल, म्हणजे त्याची लैंगिकता किंवा तिची लैंगिकता वेगळी आहे असं सांगेल किंवा मी ट्रान्स आहे असं सांगेल, तर आकांड तांडव करू नका, असं माझं मुख्य सांगणं असेल. तुमची मुलं कशीही असली तरी तुम्ही ऍक्सेप्ट केली पाहिजेत असं माझं मत आहे. म्हणजे जर मुलं अपंग निपजली तर तुम्ही त्यांचं पालन पोषण करताना, तुम्ही त्यांना वाढवताना, जर त्यांना कोणता डिसीज झाला, म्हणजे मी तर असं हे पण म्हणजे म्हणतात की आईला मुलगा कसाही चोर दरोडेखोर असला तरी चालतो, तो शेवटी मुलगा असतो. मग तुम्हाला जर चोर दरोडेखोर चालतो, एखाद्या व्यक्तीची फक्त लैंगिकता वेगळी आहे, तर तुम्ही त्यावर एवढं रिॲक्ट करण्याची गरज नाहीये. फक्त तुम्ही त्याच्या सोबत राहा त्या प्रवासात, कारण ती व्यक्ती स्वतः बऱ्याच त्रासातनं जात असते. तिला स्वतःचा स्वीकार करायला प्रचंड वेळ लागत असतो. माझा स्वतःचा अनुभव आहे, माझ्या मित्रांचा अनुभव असा आहे की जी मधली वर्ष असतात 20 ते 30 वयोगट, हा कम्युनिटीतल्या लोकांचा स्वतःशी स्ट्रगल करण्यातच जात असतो की आपण कुठेतरी फिट होऊया, म्हणजे आपण इतरांसारखे आहोत की नाही, आपण का नाही, हा त्यांचा स्वतःशी एक लढा चालू असतो. त्यात पुन्हा जर तुम्ही आणखी हे म्हणजे त्या गोष्टीवरनं वाद घातले, तर मी झालेलं आहेत अशा केसेस की मुलांनी मुलींनी आत्महत्येचे पर्याय स्वीकारलेले आहेत. सो तिथपर्यंत जर वेळ येऊ नये तर शांतपणे ऐकून घेणं, जमल्यास
काउन्सिलरकडे जाणं, पालकांनीही मुलांबरोबर काउन्सिलरकडे जाणं आणि तो विषय समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे उदाहरणं ही आहेत अशी. चित्रा पालेकर हे फार मोठं उदाहरण आहे, ज्यांनी मुलाखतींमध्ये वगैरे सांगितलं की त्यांनी स्वतःच्या मुलीला कसं ऍक्सेप्ट केलं. सो ह्या तुमच्या हातात युट्यूब आहे, फेसबुक आहे, हा विषय समजून घ्या. प्रत्येक म्हणजे माझं असं मत आहे की नाही, आपल्या आधीची पिढी इव्हन त्याच्या आधीची पिढी बऱ्याच गोष्टींबद्दल इग्नोरंट आहे. म्हणजे हे विषय पूर्वी बोलले जात नव्हते, त्यामुळे एक नवखेपणे हे मान्य करतो. पण समजून घ्यायला माझ्या मते काही प्रॉब्लेम असू नये. नवीन गोष्टी शिकायला कोणत्याही वयात काहीही प्रॉब्लेम असू. तू स्वतःसाठी आणि समाजासाठी कोणता बदल घडवू इच्छितोस? पॅरेंट्सशी नातं मला अजून चांगलं करायचंय, ते म्हणजे ते तुटू नये. आणि जर ऑफकोर्स प्रत्येक 2 पिढ्यांमध्ये जेव्हा जनरेशन गॅप असतो तेव्हा फरक नक्कीच असतो, वाद होतात, पण ते मिनिमम लेवलला राहावेत आणि ते नातं शेवटपर्यंत तसं जसं सुदृढ नातं म्हणतात पालकांमधलं आणि मुलांमधलं तसं राहावं, ह्याच्याबद्दल माझे प्रयत्न चालू असतात. माझं स्पष्ट मत आहे की कोणताही माणूस आयुष्यभर सारखा नसतो. दर 10 वर्षांनी त्या माणसामध्ये बदल होत असतात. म्हणजे एखाद्या माणसाची जी आवृत्ती तुम्ही 10 वर्षांपूर्वी पाहिलीये, नॉट नेसेसरी की 10 वर्षांनी तुम्ही तो सेमच माणूस पाहाल. त्या माणसामध्ये बदल होत असतात. सो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, असं जे आपण म्हणतो. बदल हीच प्रवृत्ती आहे. धन्यवाद. तो मी मनापासून बोलला.